लेटर टू माय रोल मॉडेल या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी पत्रलेखन केलेलं आहे. त्यानंतर जे काही विद्यार्थ्याच्या मनामध्ये पोस्ट संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत, तर या प्रश्नाचं समाधान जे असेल, त्यांना योग्य मार्गदर्शन जे असेल, या पोस्टाचे पोस्ट मास्तर आणि त्यांचे जे सहाय्यक स्टाफ आहे त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पोस्ट कशासाठी असते? पोस्ट हे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी सेवा पुरवण्यासाठी आणि बँकिंग सेवा त्यांना चांगल्या प्रकारे देण्यात यावी त्याच्यासाठी पोस्ट ऑफिस असतं. बाकी पोस्टाचे प्रकार कोणते? पोस्टाचे 4 प्रकार आहेत. एक गावात राहणारे ब्रँच ऑफिस, तालुक्या ठिकाणी. तुम्ही पत्र कसे पाठवता? पत्र आपण 2 प्रकारे पाठवू शकतो. एक जर काहीतरी रजिस्टर्ड डॉक्युमेंट जर इम्पॉर्टंट असेल, जसं की बर्थ सर्टिफिकेट नाहीतर कुठाच तरी इकडचा कास्ट सर्टिफिकेट दुसऱ्याला पाठवायचं असलं तर आपण ते रजिस्टरमध्ये पाठवू शकतो. त्याला एक ॲक्नॉलेज भेटते, म्हणजे आपलं पत्र दुसऱ्याला पोचलं हे पोच पावती आपल्याला रिटर्न भेटते. आणि एक स्पीड पोस्ट असतं. स्पीड पोस्ट हे 48 तासात डिलिव्हर होतं, ते एक सुविधा आहे आणि रजिस्टर एक सुविधा आहे. असं 2 प्रकारे पाठवू शकतो. हे पत्र किती दिवसांनी पोचते? पत्र तुमचं 7 दिवसात डिलिव्हर होऊ शकतं. आता समजा तुम्ही इथनं सेंड केलं तर कस्टमरपर्यंत 4-5 दिवसात डिलिव्हर होते. पोस्टमन होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? पोस्टमन होण्यासाठी आपल्याला 10वीच्या मेरिट लिस्टवर आपली निवड केली जाते. ती डॉक्युमेंट आपली सर्वप्रथम ऑनलाईन ऍप्लिकेशन, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर जॉईनिंग होते आपली. पोस्टमन किती वर्षे नोकरी करू शकतात? पोस्टमन हे 62 वर्षापर्यंत नोकरी करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये कोणकोणती कामे असतात? पोस्ट ऑफिसमध्ये पत्रव्यवहार, बँकिंग सुविधा आणि अकाउंट ओपनिंगचं कामं असतात. पोस्टामार्फत कोणकोणती योजना मिळते? पोस्टामध्ये बचत सुविधा एक आहे, त्याच्यामध्ये आपण रिकरिंग डिपॉझिट ही एक सुविधा आहे. त्यामध्ये आपण 5 वर्ष आपले पैसे महिन्याला भरू शकतो, म्हणजे आपण एक 5 प्रकारची 5 वर्षासाठी सेव्हिंग करू शकतो. एक टर्म डिपॉझिट ही एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये आपण 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष किंवा 1 वर्ष असे फिक्समध्ये पैसे डिपॉझिट ठेवू शकतो. सुकन्या समृद्धी एक स्कीम आहे मुलींसाठी, जी 1 वर्षापासून 10 वर्षाच्या मुलींसाठी काढता येते. ती मुलीचे 18 वर्ष होईपर्यंत त्या पुस्तकाला पैसे भरायचे असतात. पुस्तकाला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पैसे रिटर्न मिळतात. अजून एक स्कीम आहे पोस्टल इन्शुरन्स. इन्शुरन्स पोस्ट ही प्रोव्हाइड करतं LIC सारखं. त्याच्यामध्ये 2 आहेत, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. ग्रामीण पोस्टामध्ये किती माणसे काम करू शकतात? पोस्टामध्ये त्यांच्या कामावर डिपेंड असतं. जर तिथे जास्त काम असेल तर 3 व्यक्ती कामं करू शकतात. ग्रामीण आम्हाला पोस्टमॅन होण्यासाठी काय तयारी करावी लागेल? पोस्टमन होण्यासाठी तुम्हाला बाहेरून एक एक्झाम असते, ती पण दिली तरी चालते. नाहीतर आपले 10वीच्या मार्क्सवरती फॉर्म सुटतात पोस्टातील. त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर जर आपल्या सिलेक्शन झालं तर आपण पोस्टमन म्हणून जॉब करू शकतो. पोस्टात काम करण्यासाठी तुम्हाला आनंद मिळतो का? हो, आम्हाला आनंद मिळतो, कारण लोकांना जे आम्ही सेवा पुरवतोय त्याच्यामध्ये ते पण आनंदी होतात आणि आम्ही पण आनंदी होतो. आणि त्यांना लेटर्समध्ये 2 प्रकार असतात. हे लेटर आहे ना, हे स्पीड पोस्ट आहे. हे कसं बुकिंग केल्यापासून 48 तासात डिलिव्हर होणार असते, मग हे फास्टमध्ये पोचतं. आणि एक रजिस्टर लेटर असतं. रजिस्टर लेटर कसं शक्यतो ॲडव्होकेट आणि जे सरकारी काम असतं त्यांच्याकडूनच आलेलं असतं. त्याला एक ॲक्नॉलेजमेंट असते. हे इथं ज्यांना आपण लेटर दिलं, शक्यतो रजिस्टर लेटर ज्या व्यक्तीच्या नावाचं असते त्याच व्यक्तीला द्यायचं असते. त्याची इथं साईन घ्यायची आणि हे ॲक्नॉलेजमेंट आहे ते ज्यांनी पाठवलं त्यांना रिटर्न करायचे. आणि हे लेटर फक्त ज्यांच्या नावाचं त्यांना द्यायचं. या सारे लेटर हे असतात, त्याला फक्त काही तर फ्रँचायझी नाही तर स्टिकर असतं. हे स्टिकर असलं की आपण ते डिलिव्हर करायचं.